मला हे जे इंटरेस्ट होतं एअर विंगमध्ये वगैरे मला जाण्याचं होतं. मला बेसिकली एअरफोर्स जॉईन करायचं होतं. त्यामुळे मला या एअर विंगमध्ये किंवा विमान उडवण्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट माझा होता. कोणी सांगितलं की तुला काय व्हायचं आहे, तर मी असं नाही सांगायचं की मला पायलट व्हायचं आहे किंवा मला एअरफोर्स जॉईन करायचं आहे किंवा मला आर्मी जॉईन करायचं आहे. मी सांगायचं मला एअर चीफ मार्शल व्हायचं आहे. I was commissioned. Commissioning is you are being given a rank. The commissioning letter is being signed by the President of India that yes you are a gazetted officer. जर लढाई लागली तर माझा जो AOR आहे किंवा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पंजाबवाली बॉर्डर सांभाळणं, पाकिस्तान बॉर्डर. मी सध्या तरी इंडियन आर्मी एव्हिएशनमध्ये मी पायलट आहे. हेलिकॉप्टरमध्ये मी आतापर्यंत तरी 78-80 कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन लोकांचा जीव वाचून त्यांना खाली आणलेलं आहे. जीव घेण्यापेक्षा फादर मी तुम्हाला खरं सांगतो, जीव वाचवण्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. दिस इज अनमॅचेबल. हे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पैशाने नाही मिळणार. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. शिक्षण कशासाठी ह्यावर विचारविनिमय करताना नंदाखाल धर्मग्रामाचा ध्येय दिशा धोरण आराखडा तयार करताना चौथा मुद्दा जो घेण्यात आला तो म्हणजे सर्वांगीण सर्वांद्वारे सर्वांसाठी शिक्षण. ह्याद्वारे शिक्षणामध्ये आपण केवळ ॲकॅडमिक परफॉर्मन्स करू नये तर शिक्षणाद्वारे आपण समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA ह्याच पदव्या संपादन करायच्या नाहीत, तर त्याबरोबर MPSC, UPSC अशा परीक्षेला सामोरे जाऊन IAS ऑफिसर व्हावेत, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसमध्ये पदार्पण करावं. त्याचप्रमाणे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स अशा सेवाभावी संस्थेमध्ये देखील देशाच्या सेवेसाठी तत्पर असावेत हा प्रकल्प आहे. ह्याच अनुषंगाने गेल्या वर्षी शाळेमध्ये सेंट जोसेफ्स हायस्कूलद्वारे आपण नेव्ही म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी कमोडोर संजय डिकुना ह्यांना पाचारण केलं होतं आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना नेव्हीविषयी सुंदररित्या मार्गदर्शन केलं. आज आपण इंडियन आर्मीविषयी ऐकून घेण्यासाठी आपल्याच नंदाखाल पॅरिशमधील 2 तलाव गाव परिवारातील मेजर फ्रँकलिन डिमेलो ह्यांना पाचारण केलेलं आहे. आज आपण त्यांच्याबरोबर वार्तालाप करणार आहोत आणि त्यांना हे पाचारण कसं झालं आणि त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आणि आज ते देशाची कशी सेवा करत आहेत याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मित्रांनो, 20-22 वर्ष अगोदर 1998 ते 2000 या कालावधीमध्ये मी जेव्हा नंदाखाल धर्मग्रामामध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून काम करत होतो त्यावेळेला मेजर फ्रँकलिन डिमेलो हे 5वी ते 6वी मध्ये शिकत होते. दॅट टाइम ही वॉज अन ऑल्टर सर्वर. येशू ख्रिस्ताचा सरदार म्हणून ही वॉज लाईक द सोल्जर ऑफ क्राइस्ट. आणि आज 20 वर्षानंतर जेव्हा आपण पाहतो तेव्हा मेजर फ्रँकलिन ही इज अ सोल्जर ऑफ द कंट्री. ही इज सर्विंग मदर इंडिया. एक मेजर म्हणून ते कार्य करीत आहेत आणि ते आज आपल्या समवेत वार्तालाप करण्यासाठी आलेले आहेत. ह्या मागचा हेतू आपला एवढाच आहे की त्यांच्याकडनं आपल्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं आणि देशाची सेवा करण्यासाठी इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स तसेच UPSC, MPSC परीक्षा संपादन करून आपल्या विद्यार्थ्यांनी सेवाभावी जीवन जगावे आणि देशाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कार्यामध्ये सहकार्य करावे आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत करावी ही आहे.
द ब्युरोक्रॅसी ऑफ द कंट्री इज द हार्ट ऑफ द कंट्री. आणि म्हणून जर ब्युरोक्रसी चांगली असेल तर निश्चितच हृदय चांगलं आहे, म्हणजेच संपूर्ण शरीर चांगलं आहे. आणि म्हणून देशाची प्रगती ही त्या ब्युरोक्रसीवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आपण देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या सेवेसाठी आपला हा तरुण नंदाखाल धर्मग्रामामध्ये लहानाचा मोठा झालेला हा तरुण त्याच्याविषयी ऐकून घेणार आहोत आणि त्याच्याशी बोलणार आहोत. तर फ्रँकलिन, मेजर फ्रँकलिन, माझा तुला पहिला प्रश्न आहे की तुझ्या शालेय जीवनाविषयी आणि बालपणाविषयी तुला काही सांगता येईल का? ऑफकोर्स फादर, थँक्यू. सर्वप्रथम मी फादरांचे आभार मानेन आणि आय वूड लाईक टू थँक आवर चर्च अँड वूड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट. खूप चांगला उपक्रम आहे फादर. लॉकडाऊनमध्ये सगळे आपापल्या घरामध्ये बसले आहेत, पण त्यांना घर बसल्या हे प्रशिक्षण तुम्ही त्यांना किंवा हा संदेश त्यांच्याकडे देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. व्हेरी गुड फादर, आय रिअली अप्रिशिएट दॅट. हार्टिएस्ट कॉंग्रॅट्स फॉर दॅट. सेकंडली, व्हेरी मच आय एम रिअली ग्रेटफुल अँड आय एम व्हेरी मच थँकफुल की तुम्ही मला ही संधी दिली की लोकांपर्यंत मी माझे व्ह्यूज पोचू शकेन आणि त्यांचे मी एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे मी शेअर करू शकतो. तर थँक्यू फॉर दॅट गिविंग मी अ चान्स. सेकंडली, आय वूड कम टू दी पॉईंट जो तुम्ही मला क्वेश्चन विचारलेला आहे आणि तुम्ही सांगितलं की 20 वर्षा अगोदर मी ऑल्टर सेवक होतो. आणि इवन आय रिमेंबर की 20 वर्षा अगोदर मी जेव्हा ऑल्टर सेवक होतो तेव्हा पहिल्या मिसाला यायचो. पहिलं, दुसरं, तिसरं तिन्ही मिसाच्या मिसा सेवकाच्या मी पाळ्या केलेल्या आहेत. मला लोकांना ॲक्च्युली फादर्सला वाटलं होतं की मी फादर व्हायला जाणार, असं फादरांना वाटलं होतं आणि सगळ्यांना वाटायचं की मी फादर व्हायला जाणार. बट देन ती आय गेस सेवा करायची किंवा ती एक होती मनामध्ये आणि इच्छा होती. तर सॉरी फादर, मी तुम्हाला फादर व्हायला नाही गेलो, बट आय कुड डू समथिंग फॉर दी कंट्री. तर मला वाटते त्यामुळे मी या गोष्टीमध्ये आलो. सेकंडली, तुमचा जो आता प्रश्न आहे की माझ्या शालेय जीवनाबद्दल आणि जो मी एक्सपिरियन्स शेअर करावा, तर यू नो मी, तुम्हाला माहीत असेलच तरी पण मी सांगतो. मी मेजर फ्रँकलिन डिमेलो, माझं नाव फ्रँकलिन डिमेलो, 2 तलाव गावात या राहतो, नंदाखाल पॅरिशमधला. आग्नेस व जोसेफ डिमेलो यांचा मी मुलगा. बालपणापासून जर आपण सुरुवात केली तर माझा जन्म इकडेच 2 तलावला झाला. मी जॉन 23 हायस्कूल आगाशीला या शाळेत मी माझं शिक्षण केलं. 7वीपर्यंत मी इकडे शिकलो. त्यानंतर मी अभ्यास फार कमी करायचो, तर बाबांना वाटलं की मला त्यांच्या देखरेखीखाली अभ्यास केला पाहिजे असं माझ्या आईबाबांना वाटलं. माझे बाबा गोरेगावला सेंट जॉन्स हायस्कूल इकडे शाळेत ते शिक्षक होते. तर त्यांना वाटलं की जरा आमच्या नजरेखाली जर अभ्यास केला तर बरं होईल, ह्याला घेऊन जातो. तर मी इकडून दररोज सकाळी मी गोरेगावला जायचो. बाकी लोक मी बघायचो तेव्हा की बाकी लोकांना बाकी मुलांना दुपारी खेळायला मिळते, झोपायला मिळते, सगळं करा. पण मी सकाळी 4 वाजता उठायचो, 5 वाजता शाळेत जायचो. दुपारी मी 2:30-3 वाजता 4 वाजता मी घरी यायचो. सो माझं मोस्ट ऑफ द टाईम माझं ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं. बट देन दॅट हेल्प मी अ लॉट. आणि 7वी पुढे म्हणजे 8वी 9वी 10वी मी हे गोरेगावला सेंट जॉन्स हायस्कूल इकडे माझं शिक्षण पूर्ण केलं. 10वी तिकडे झाल्यानंतर मी माझं 11वी 12वी थॉमस बाप्टिस्टा ज्युनियर कॉलेज आपलं पापडी इकडे मी केलं. तिकडे मी कम्प्युटर सायन्स हा विषय घेतला होता अँड आय वॉज इंटरेस्टेड इन कम्प्युटर सायन्स म्हणून मी त्याच्यामध्ये घेतलं. त्यानंतर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे 13वी 14वी 15वी हे मी BSc फिजिक्स ऑनर्स केलं. मी विल्सन कॉलेज चर्नी रोड इकडे मी माझं शिक्षण पूर्ण केलं ग्रॅज्युएशन. त्याबरोबर मी NCCसुद्धा मी जॉईन केलं होतं, नॅशनल कॅडेट कोर एअर विंग. हे मी जय हिंद कॉलेजमध्ये NCCचं एक विंग आहे, तिकडे मी जॉईन केलं होतं NCC. तिकडे मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला, एअर एक्सपिरियन्स. कॉलेजमध्ये असताना मला विमान उडवण्याचा आणि तो मला एक्सपिरियन्स आला. मला हे जे इंटरेस्ट होतं एअर विंगमध्ये वगैरे मला जाण्याचं होतं. मला बेसिकली एअरफोर्स जॉईन करायचं होतं, त्यामुळे मला या एअर विंगमध्ये किंवा विमान उडवण्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट माझा होता. ओके. तर एकंदरीत आपण पाहिलं की आत्ताची जी पोरं आहेत ती डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA, CS असे कोर्सेस करण्यामध्ये मग्न आहेत. आणि तसं पाहिलं तर तुमच्या बहिणीने मेडिकल लाईन निवडली होती. म्हणजे मेडिकल लाईन, इंजिनिअरिंग लाईनिंग न घेता हे वेगळं स्ट्रीम जे तुम्ही घेतलं, तर त्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले?
फादर, जसं तुम्ही प्रत्येक प्रीस्टची, प्रत्येक फादरांची जशी एक पाचारण तुम्हाला कसं झालं, येशूचं पाचारण कसं झालं, तुमची एक स्टोरी असते, तशी प्रत्येक तुम्ही सोल्जरला जर विचारलं किंवा प्रत्येक सैनिकाला तुम्ही विचारलं तर त्याची पण एक स्टोरी असते, त्याची पण एक त्याला कसं पाचारण झालं किंवा त्याला कोणत्या गोष्टीने मोटिवेट केलं ह्याची पण एक स्टोरी असते. तर आणि प्रत्येकाची मोर ऑर लेस सिमिलर असते किंवा थोडीफार डिफरंट असू शकते. मोस्ट ऑफ दी मुलांना मूवीजमधून पाचारण होते, तर त्यावेळेला बॉर्डर ही मूवी आली होती. जसं मी सांगितलं की घरामध्येच हे सेवेचं वातावरण ऑलरेडी होतं, तर सेवा करायची किंवा लोकांसाठी निस्वार्थपणे आपण स्वतःला झोकून द्यायचं, हे एक बाळकडू घरातूनच पाजलेलं होतं मला. तर त्यामुळे त्याप्रमाणेच मला माझं शिक्षण वगैरे होत चाललं होतं. सेकंडली जशी हे मूवीज वगैरे आली, बॉर्डर वगैरे, तेव्हा मला वाटलं की येस, मला फ्लाईंगमध्ये इंटरेस्ट आहे, मला पायलट व्हायचं आहे. जॅकी श्रॉफला मी बघितलं होतं फ्लाईंग करताना, वरून तो थम्सअप दाखवतो, आणि सनी देओलला बघितलं होतं, तेव्हा मला मी जास्त मोटिवेट झालो होतो की बाबा मला डिफेन्स फोर्सेस मला जॉईन करायचं आहे. आणि माझा एम, मला जेव्हा लहानपणी विचारतं मला कोणी सांगितलं की तुला काय व्हायचं आहे, तर मी असं नाही सांगायचं की मला पायलट व्हायचं आहे किंवा मला एअरफोर्स जॉईन करायचं आहे किंवा मला आर्मी जॉईन करायचं आहे. मी सांगायचं मला एअर चीफ मार्शल व्हायचं आहे, हे माझं सांगणं होतं. मला कोणी सांगितलं तुला काय व्हायचं आहे, मी सांगायचं मला एअर चीफ मार्शल इज दी हायेस्ट रँक इन इंडियन एअरफोर्स. सो मी सांगायचं की बाबा मला एअर चीफ मार्शल व्हायचं आहे, असं माझं सांगणं होतं. सो मला एअर विंगमध्ये मी सांगितलं मला खूप इंटरेस्ट होता आणि एअरफोर्स मला जॉईन करायचं होतं. हे मला मूवीजमधून हे झालं. आणि मग बाकी घरातून सांगितलं की सेवेचं वातावरण होतं, त्यामुळे मी या गोष्टीला हे झालो. ओके, एकदा तुमचं जे पाचारण क्लिअर झालं की तुम्हाला आता डिफेन्स फोर्सेसमध्ये काम करायचं आहे किंवा सेवा द्यायची आहे, तर ती सुरुवात करण्यासाठी किंवा त्यामध्ये पाचारण पाऊल टाकण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात किंवा काय स्टेप्स घ्यावे लागतात, ह्याविषयी जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. ज्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिली गोष्ट एक मी सांगू इच्छितो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. सो जर तुम्हाला अपयश आलं तर खचून जायचं नाही आहे, त्या गोष्टीला, त्या एक्सपिरियन्सला आपण यूज करून नेक्स्ट टाईम अजून बेटर परफॉर्मन्स द्यायचा आहे. तर हे असं नाही आहे की मी पहिल्याच शॉटमध्ये, पहिल्याच माझ्या अटेम्प्टमध्ये मी झालो, आर्मीमध्ये रुजू झालो किंवा असं नाही आहे. मला पण खूप अपयश आलं. मी 10वी नंतर, सगळ्यात पहिलं 10वी नंतर एक आपली SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, औरंगाबादला एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये 11वी 12वी इट इज अ लाईक नॉर्मल कॉलेज. तिकडे नॉर्मल कॉलेज आहे, तुम्ही हे करायचं, ते तुम्हाला गेम्स, PT, ड्रिल, ह्या सगळ्या गोष्टी, डिसिप्लिन, इट इज लाईक अ हॉस्टेल. तिकडे ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला शिकवलं जाते आणि ते तिकडे तुम्हाला तयार करतात NDA साठी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी खडकवासला आहे पुण्याला. तर जर तुम्ही बघितलं की NDA मध्ये 13वी 14वी 15वी ह्या 3 तिकडे बेसिकली ग्रॅज्युएशन करतात. तर त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी जे लागते, तुम्हाला जो बेस लागतो किंवा जे डिसिप्लिन लागते, हे सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे. पण तुम्ही बघितलं NDA मध्ये जर तुम्ही एक सरासर तुम्ही जर ॲव्हरेजली जर बघितलं तर बाकी स्टेट्समधून, महाराष्ट्र सोडून बाकी स्टेट्समधून खूप जास्त मुलं आहेत. पण महाराष्ट्रातल्या मुलांना एवढं पाचारण किंवा एवढं त्यांना इंटरेस्ट नसतो या गोष्टीमध्ये. आपला इंटरेस्ट फार वेगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये फार कमी असतो. तर म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असा विचार केला की बाबा NDA हे महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्रातली मुलं फार कमी आहेत, तर आपण एक औरंगाबादला SPI म्हणून त्यांनी चालू केलं, जिकडे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. तर त्या गोष्टीसाठी मी अपियर केलं होतं. मी तिकडे गेलो होतो. एकदम शेवटी मला कळलं, माझे गुरुवर्य कर्नल करपे, मनोहर करपे, जे विरार इथे नारंगी फाटा इकडे राहतात, आणि त्यांनी मला लहानपणापासून त्यांनी मला पाचारण केलं, मला त्यांनी गाईड केलं. मी बोललो ओके, जर आता मी तिकडे SPI मध्ये जाऊ शकत नाही, नो प्रॉब्लेम, अजून आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. 12वी नंतर परत ऑप्शन आहे, म्हणून मी 11वी 12वी मी TB कॉलेजमध्ये मी नॉर्मली 11वी 12वी केलं. आणि त्यानंतर मग मी NDA साठी प्रिपेअर करायचं म्हणून NDA ची एक्झाम दिली. एकदा दिली, दुसऱ्यांदा दिली, पण तेच कधी रिटर्न क्लिअर होते, तर ह्यामध्ये मार्क्स कमी आहेत, तर त्यामध्ये मार्क्स कमी आहेत. कारण इट इज फुल, ती जी टेस्ट आहे ती टाईम बेस्ड आहे. या कमी टायमामध्ये 1 तासामध्ये तुम्हाला एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 1 मिनिटाला किंवा 15 सेकंद मिळतो तुम्हाला एक क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी. जे मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, ह्या सगळ्याचे क्वेश्चन्स असतात. तर हे झालं, मी NDA दिली, पण रिटर्नमध्ये क्लिअर झालो. कधी ह्या इंग्लिशमध्ये पास झालो आहे, तर ह्याच्यामध्ये नापास झालो. असं त्याच्या कमी तेवढे क्वेश्चन्स, तेवढे अटेम्प्टच होत नाहीत. आपण अटेम्प्ट करू शकत नाही, क्वेश्चन पेपर राहून जातो. तर हा प्रॉब्लेम होतो. तर मी 12वी नंतर केलं, पण नाही. मग मी विचार केला ओके, 12वी नंतर नाही झालं, मी आता ग्रॅज्युएशन करतो
आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा आहे. मग माझ्याकडे 2 ऑप्शन होतो, एकतर इंजिनिअरिंग करायचं किंवा नॉर्मली ग्रॅज्युएशन करायचं. तर मला NCC करायचं होतं, कारण मला कोणी सांगितलं की माझ्या सरांनी, जसं मी सांगितलं करपे सरांनी मला सांगितलं की NCC कर, NCC कॅडेट्सला सुद्धा एक एंट्री असते, डायरेक्ट एंट्री बोलतात त्याला, तर ते कर. तर इंजिनिअरिंग करून NCC करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी ग्रॅज्युएशन मी BSc फिजिक्स केलं विल्सन कॉलेजला, आणि त्याबरोबर जय हिंद कॉलेजला मी NCC जॉईन केलं, एअरविंग NCC ग्रॅज्युएशन करत असताना प्लस NCC करत असताना माझं एअरविंग NCC होतं, म्हणून मी आर्द्रा ग्लायडर होतं, ग्लायडिंग केलं. मी महाराष्ट्राला ॲज अ पायलट म्हणून मी रिप्रेझेंट केलेलं आहे. वायुसैनिक कॅम्प जी होती त्यामध्ये मी अटेंड केलं आहे. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधली सगळी मुलं तिकडे येतात, NCC कॅडेट्स जे येतात. तर मी बँगलोरला तिकडे जाऊन कॅम्प केलेली आणि महाराष्ट्राला मी रिप्रेझेंट केलं ॲज अ पायलट म्हणून. मी एक एरो मॉडलर आहे. एरो मॉडलर इज डिझायनिंग दी एअरक्राफ्ट्स. मग त्यामध्ये 2-3 पार्ट्स आहेत. रिमोट कंट्रोल चे विमानं बनवणं, किंवा जे तुम्ही बघितलं असेल की डिस्प्लेला ठेवलेले असतात, टेबल्सवरती तुम्ही बघितलं असेल मॉडेल्स जे ठेवलेले असतात, जे एक्झॅक्ट एअरक्राफ्ट्स आहेत त्याची रेप्लिका ठेवलेले असतात. तर ते बनवणं, हे सगळ्या गोष्टी मी माझ्या NCCमध्ये शिकलो. लाकडापासून ते बनवणं, ते घासून कसं बनवतात काय, ह्या सगळ्या गोष्टी मला NCCमध्ये शिकवल्या गेल्या. मी ग्रॅज्युएशन केलं, BSc फिजिक्स केलं. त्यानंतर मग मी बोललो की ओके, आता मी IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे आणि इंडियन एअरफोर्स आहे, इंडियन नेव्हल अकॅडमी. पण माझं मोस्ट ऑफ माझा इंटरेस्ट जो होता तो माझा एअरफोर्समध्ये होता, म्हणून मी एअरफोर्ससाठी मी ट्राय करत होतो. पण वेर एव्हर यू आर डिस्टाइंड फॉर यू विल गो देअर. जे तुमच्या नशिबात जे असते, असं नाही की आपण प्रयत्न करायचे नाहीत, पण मी खूप करत गेलो. पण नेहमी मी आर्मीसाठी क्लिअर व्हायचो आणि नेव्हीसाठी क्लिअर व्हायचो, एअरफोर्ससाठी मी क्लिअर झालो नाही. आणि सबसिक्वेंटली मग मी आर्मीसाठी जेव्हा क्लिअर झालो तेव्हा मला कळलं की आर्मीमध्ये एक सेक्शन आहे जिकडे तुम्ही पायलट होऊ शकता. सो आय वॉन्टेड टू फ्लाय. सो मी बोललो ओके, देन माय एम इज टू बिकम अ पायलट इन इंडियन आर्मी. सो देर इज अन आर्मी एव्हिएशन म्हणून एक सेक्शन आहे, तिकडे मला जायचं आहे. सो आय सेड ओके, नाव आय विल जॉईन आर्मी. बट सबसिक्वेंटली तोपर्यंत मी अजून एकदा एक्झाम दिलेली होती. 3 महिन्याची माझी ट्रेनिंग झालेली होती आर्मीमध्ये. OTA चेन्नई, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई, इकडे माझी ट्रेनिंग झालेली होती. आणि ते करत असताना मी एक्झाम दिली होती त्यामध्ये मी एअरफोर्ससाठी क्लिअर झालो. पण मी विचार केला की आत्तापर्यंत एअरफोर्ससाठी प्रयत्न करत होता, पण तेव्हा कधी झालं नाही. आत्ता मी जेव्हा आर्मीची ट्रेनिंग सुरू झालेली आहे, माझी केलेली आहे, तेव्हा क्लिअर झालो. कदाचित देवाची पण इच्छा असेल की बाबा मी आर्मीमध्येच जावं आणि इकडे नाही जावं. म्हणून ज्या गोष्टी तुमच्या रस्त्यामध्ये येतात, जशी नदी वाहते, इकडे दगड आहे तर नदी मुडते दुसऱ्या ठिकाणी, यू हॅव टू ॲडजस्ट, यू हॅव टू बी अडॅप्टेबल. नदी कधीच सरळ जात नाही. तो पाणी जो आहे तो आपला रस्ता शोधत त्याला जिकडे जायचं, त्याला सागराला भेटायचं आहे, तो भेटणारच. तो जर माझ्या मनामध्ये सेवा किंवा माझ्या मनामध्ये डिफेन्स फोर्सेसमध्ये जायची जी माझी इच्छा होती, ती मी मार्ग इकडून तिकडून 10वी 12वी 15वी ग्रॅज्युएशन केलं. NCCमध्ये पण मी करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्या इकडून मला जे माझ्या पुढे बाधा आल्या, माझ्या पुढे जे बॅरियर आला, तिकडून मी माझा वे काढला. आणि सबसिक्वेंटली मग मी OTA जॉईन केलं. मी बोललो ओके, आता ट्रेनिंग सुरू झालेलं आहे, मी ट्रेनिंग पूर्ण करतो. मी आता एअरफोर्ससाठी काही मुलं होती त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये जायचं होतं किंवा नेव्हीमध्ये जायचं, ते सोडून गेले. पण मी विचार केला नाही, आता मला आर्मीमध्ये आलो आहे तर मी आता ट्रेनिंग सुरू केलीच आहे, तर ही मी पूर्ण करणार आणि मी आर्मी एव्हिएशनमध्ये जाणार. तर BSc फिजिक्स केल्यानंतर मी OTA जॉईन केलं. OTAमध्ये मी ऑक्टोबर 2009मध्ये मी ट्रेनिंग जॉईन केली आणि सप्टेंबर 2010मध्ये मी कमिशन झालो. आय वॉज कमिशनिंग इज you are being given a rank. The commissioning letter is being signed by the President of India that yes, you are a gazetted officer in the defense forces. So माझं अपॉइंटमेंट लेटर जे आहे, इट इज बिंग साइन्ड की बाबा मी इंडियन आर्मीमध्ये एक ऑफिसर आहे. हे साईन केलेलं लेटर आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्राईड की प्रेसिडेंटने साईन करून मला दिलेलं आहे की येस, you are now an officer in Indian Army. Very good. Congratulations for that, Major Franklin. Thank you. तुमच्या ह्या उत्तरावरनं आम्हाला जाणवलं की कोशिश करणे वालों की हार नाही होती. आणि यशया संदेशला म्हणतो त्याप्रमाणे की माणसाचे मार्ग आणि देवाचे मार्ग ह्यामध्ये खूप मोठा अंतर आहे आणि आपण देवाच्या मार्गाचा नेहमी वापर करावा आणि त्यानुसार देव जिथे आपल्याला पाठवतो तिथे आपण गेलं पाहिजे. हे सर्व करत असताना म्हणजे 10वीपासून तर आर्मीमध्ये एंट्री मिळेपर्यंत तुझ्या कुटुंबाचा तुला सपोर्ट कसा मिळाला, कारण तो पण फार महत्त्वाचा आहे. कारण ह्या वयामध्ये आपल्याकडच्या आईवडिलांना वाटते की पोराने कामाला लागलं पाहिजे, पोराने कमावलं पाहिजे, पोराने घरी पैसा आणला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून
तुझ्या कुटुंबियाकडनं तुला कसा सपोर्ट मिळाला हे सर्व करण्यासाठी? कुटुंबाकडून सपोर्टचं जर सांगितलं तर जशी नॉर्मली इकडे सगळ्यांची जी विचारसरणी आहे किंवा जी विचार करण्याची पद्धत आहे आणि सगळ्यांना वाटते बाबा आर्मीमध्ये गेला म्हणजे आता हा मरणार, तर पहिलं रेझिस्टन्स असतेच की बाबा सगळ्यांना वाटते की बाबा आता आर्मीमध्ये चालला, डिफेन्स फोर्सेसमध्ये चालला म्हणजे हा आता मरायला चालला. तर तसं नाही आहे, तो जाणार. आता माझी 10 वर्षे माझी नोकरी झालेली आहे, पण अजूनपर्यंत तुमच्यासमोर मी एकदम साबूत वन पीसमध्ये आहे. तर असं जरुरी नाही आहे की जो जाणार तो मरणारच. आणि ज्याला मरायचं आहे तो फादर मी सांगतो की 12व्या फ्लोअरवर आणि 15व्या फ्लोअरवरून पडून माणूस जिवंत राहतो आणि स्टूलवरून पडून पाय घसरून माणूस पडून माणसाचा मृत्यू होतो. तर जे विधिलिखित आहे त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. तर ही गोष्ट मी माझ्या आईबाबांना पहिली समजावली. समाजाला तर शिकवायचं होतं, पण ते माझ्या समाजाला किंवा बाकी लोकांना समजावण्याचं काम माझ्या आईबाबांनी केलं. ते माझ्या आईबाबांना घाबरवायला, तू कसं मुलाला पाठवलं, तुम्ही कसं करता, तो जाणार, त्याच्या जीवाला धोका आहे. पण मी पहिलं माझ्या आईबाबांना माझ्या समजावलं, माझी बहीण यांना मी समजावलं की असं नसते, असं असं आहे आणि कधी ना कधी मरायचं आहे तर ॲटलिस्ट काहीतरी जीवनामध्ये काहीतरी करून मरूया, की एक सॅटिस्फॅक्शन असेल की बाबा आपण कशासाठी आपण जीवन जगलं. तर ते सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी मी हे करतोय असं मी त्यांना पहिलं पटवून दिलं आणि ते शिकले. आणि ज्याप्रमाणे फादर मला सपोर्ट जो माझ्या फॅमिलीकडून, माझ्या आईबाबाकडून, माझ्या बहिणीकडून मला मिळाला, माझ्या घरचे आजी आजोबा, मामाकडचे आजी आजोबा, माझे सगळे रिलेटिव्स, जो सपोर्ट मिळाला, इट वॉज फिनॉमिनल. आय रिअली अप्रिशिएट दॅट अँड आय रिअली थँक देम की त्यांनी मला या गोष्टीमध्ये मला सपोर्ट केला. तर आम्ही तुमच्या कुटुंबियाचे देखील मनपूर्वक आभार मानतो इथे, कारण कुटुंबाने जे सपोर्ट दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्याद्वारे तुम्ही पुढे गेला. दुसरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे प्रिय बंधू भगिनींनो, देशाच्या सेवेसाठी जो सैनिक शहीद होतो तो मार्टर होतो, रक्तसाक्षी होतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं एक वचन आहे, जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, परंतु जो दुसऱ्यासाठी मरतो तो जगतो. आणि आपले हे सर्व आर्मीचे जे लोक आहेत ते अशाच प्रकारे देशाच्या सेवेसाठी म्हणजे आपल्या सेवेसाठी आपलं जीवन अर्पण करीत असतात. आणि तो एक सुंदर मेसेज तुम्ही आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. मेजर फ्रँकलिन, तुम्ही सांगितलं की 10 वर्ष तुमची सर्व्हिस झालेली आहे. आता या 10 वर्षामध्ये तुमची पोस्टिंग कशी झाली, कुठे कुठे झाली आणि तिथे तुम्हाला काय कार्य करावं लागलं, त्याविषयी काय सांगितलं तर बरं होईल. मी 2010ला मी जेव्हा कमिशन झालो तेव्हा सगळ्यात पहिली माझी पोस्टिंग देहरादूनमध्ये झाली. मी इंडियन आर्टिलरीमध्ये होतो. इंडियन आर्मीचा एक आर्टिलरी हा सेक्शन आहे, त्यामध्ये होतो. आर्टिलरी इज तुम्ही जर कारगिल वॉर जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की बोफोर्स गन्स वगैरे जे होते. गन्स बेसिकली आपल्याला गन म्हणजे छोटीशी बंदूक वाटते, पण आर्मीमध्ये जेव्हा आम्ही गन्स बोलतो, गन्स म्हणजे तोफखाना, जे तोफ असतात ते, तर आम्ही त्याला गन्स बोलतो. यापुढे मी जे पण बोलणार ते गन्स म्हणजे तोफखाना, आणि छोटे जे बंदूक असतात त्याला पिस्टल किंवा रायफल असं बोलतो. तर मी या आर्टिलरीच्या या सेक्शनमध्ये होतो आणि सगळ्यात पहिली माझी पोस्टिंग देहरादूनला झाली. त्यानंतर मी ॲज अ ऑफिसर लेफ्टनंट म्हणून मी तिकडे पोस्टेड होतो. त्यानंतर मी अगरतला इकडे पोस्टिंग झाली माझी, अगरतला या एरियामध्ये. तिकडून माझा AR होता तो चायनीज बॉर्डरवरती होता. जेव्हा देहरादूनला पोस्टेड होतो तेव्हा माझा पाकिस्तान बॉर्डरवरती माझा AR होता. जर लढाई लागली तर माझा जो AR आहे किंवा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पंजाबवाली बॉर्डर सांभाळणं, पाकिस्तान बॉर्डर. आणि जेव्हा अगरतला होता तेव्हा चायनीज बॉर्डर सांभाळणं हे आमचा हेतू होता. त्यानंतर मग मी एव्हिएशनमध्ये आलो, आर्मी एव्हिएशनमध्ये, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लाईंग. सो ह्या इंडियन आर्मीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. इंडियन आर्टिलरी झालं, जे तोफखाना झालं, एव्हिएशन झालं, जे हेलिकॉप्टर्स फ्लाईंग. सध्या तरी आपल्याकडे फक्त हेलिकॉप्टर्स आहेत एव्हिएशनकडे. इंडियन आर्मर्ड झालं, इंडियन आर्मीचा सेक्शन झाला आर्मर्ड इज रणगाडा, टँक, जे तुम्ही बघतात लढाईमध्ये. बॉर्डर मूवी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये पाकिस्तानी ते टँक्स घेऊन येतात, आपले पण टँक्स जातात, जे टँक्स आहेत त्याला आर्मर्ड बोलतात. जे कम्युनिकेशन रिक्वायर्ड असते, सगळ्यांबरोबर कम्युनिकेशन करायचं आहे एक दुसरं. जर कम्युनिकेशन फेल झालं तर इट इज लॉस्ट, द बॅटल इज लॉस्ट. तर कम्युनिकेशन ठेवण्यासाठी सिग्नल्स म्हणून सेक्शन असतो, तर हे पण रिक्वायर्ड आहे. ब्रिज क्रॉस करायचा आहे, कुठे रस्ता नाही आहे, हे सगळं बनवणं, त्यासाठी इंजिनियर्स हा सेक्शन असतो. तर इंजिनियर्स असतात, हे टँकमॅन असतात, पायलट्स असतात, हे सगळे आम्ही एकत्र काम करून ही लढाई जिंकली जाते. तर असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आम्हाला जेवण पुरवठा करायचा आहे, सप्लाय कोर आहे, आम्हाला बंदुकीमध्ये गोळी घालण्यासाठी दारुगोळा पाहिजे,
त्यासाठी आम्हाला ऑर्डिनन्स हा सेक्शन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या पुरवल्या जातात, हे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, ते आम्हाला एकत्र हेल्प करतात. अगरतलानंतर माझी जी थर्ड पोस्टिंग झाली ती माझी नाशिकला झाली. नाशिकला मी ॲज अ एव्हिएटर म्हणून माझी फर्स्ट माझी पोस्टिंग झाली. आणि त्यानंतर मी कारगिल द्रास सेक्टर या ठिकाणी पोस्टेड होतो. आणि आता सध्या मी कार्यरत आहे. मी मुंबईला मी इंडियन नेव्हीबरोबर मी आता अटॅच्ड आहे. आणि मी ॲज अ पायलट म्हणून इंडियन नेव्हीबरोबर मी अटॅच आहे. आय एम स्टील इन इंडियन आर्मी बट आय एम अटॅच विथ इंडियन नेव्ही. नाशिकला मी जेव्हा पोस्टेड होतो, म्हणजे नाशिकला यायच्या अगोदर त्याच्या अगोदर माझं लग्न झालं. नाशिकला यायच्या अगोदर तोपर्यंत अगरतलापर्यंत मी सिंगलच होतो. त्यानंतर माझं लग्न झालं. जेसिका माझी वाईफ, हिने मला या माझ्या पुढच्या जो माझं आयुष्य होतं ना, माझी जी पोस्टिंग ज्या माझ्या होत्या त्या गोष्टीमध्ये तिने मला जे सपोर्ट केलं आहे दॅट इज अनबिलिव्हेबल आणि दॅट इज रिअली अप्रिशिएटेड. तिने मला कोणत्याही गोष्टीसाठी, कारण त्यानंतर मी फील्डमध्ये जेव्हा कारगिल, नाशिकला तरी पण पीस स्टेशन होतं, पण जेव्हा कारगिल द्रास सेक्टरला जेव्हा मी होतो, माझा मुलगा आहे 4 वर्षाचा, त्याचा पूर्णपणे सांभाळ करणे, माझ्या आईबाबांचा सांभाळ करणे, ही सगळी जबाबदारी तिने एकटीने, आणि ती माझ्या मागे खंबीरपणे एकटी उभी होती. म्हणून मी माझी ड्युटी मी व्यवस्थित करू शकलो. मला कोणत्याही गोष्टीत माझ्या आईबाबांचं मला टेन्शन नव्हतं, बाकी कोणत्याही घरचं मला टेन्शन नव्हतं. माझ्या मुलाचं ते सगळं माझ्या वाईफने, माझ्या बायकोने, मिसेसने, जेसिकाने हिने सांभाळलेलं आहे. सो आय रिअली थँक हर टेकिंग दिस अपॉर्च्युनिटी. आय रिअली थँक हर की तिने ही गोष्ट व्यवस्थित तिने हाताळली आणि ती माझ्या मागे खंबीरपणे उभी होती. एक्सपिरियन्स जर आपण बघतो तर जो फील्डमध्ये जो येतो तर त्यामध्ये तुम्ही खूप डिप्रेस होतात, खूप तुम्हाला स्ट्रेस असतो. बट शी वॉज दी वन हू वॉज प्रोव्हाइडिंग मी दी मॉरल सपोर्ट की नाही, फक्त थोडाच काळ आहे, सुट्टी यायला मिळत नाही, खूप काही गोष्टी असतात. तर त्या गोष्टीमध्ये ती पंपअप करते, तुमचं मोटिवेशन पंपअप करत असते की नाही, काही नाही, नो प्रॉब्लेम. थोडा वेळ 5 मिनटं 10 मिनटं मुलाबरोबर बोललो, व्हिडिओ कॉल केला, ते बोललं का तुम्ही परत मोटिवेट होतात, परत नवीन जोमाने परत तुम्ही कार्याला सुरुवात करतात. व्हेरी गुड. सो हिअर वी टेक एन ऑपॉर्च्युनिटी टू थँक मिसेस जेसिका फ्रँकलिन डिमेलो ऑल्सो. थँक्यू जेसिका. फ्रँकलिन, मेजर आता तुम्ही झालेले आहेत. मेजर आणि असे वेगवेगळे पोस्ट आहेत याच्यामध्ये, तर कोणकोणते पोस्ट आहेत याविषयी थोडक्यात जस्ट टॉपिक नेम्स किंवा ह्या पुढची तुमची पोस्टिंग काय असणार आहे, जर तुम्हाला प्रोग्रेसिव्ह जायचं असेल तर कोणकोणते पोस्ट फ्रॉम बेसिक टिल एंड शेवटपर्यंत असते त्याची एक माहिती थोडक्यात. ओके. डिफेन्स फोर्सेस, इंडियन आर्म्ड फोर्सेस, यामध्ये इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स हे 3 सेक्शन्स झाले. आर्मी इज टू लुक आउट फॉर लँड ऑन ग्राउंड, नेव्ही लुक आउट फॉर इन वॉटर टेरिटोरियल बाउंड्रीज, आणि एअरफोर्स इज गोइंग टू गिव्ह दी एअर सपोर्ट. हे 3 सेक्शन्स झाले इंडियन आर्म फोर्सेस. डिफेन्स फोर्सेस म्हणजे हे फक्त 3 गोष्टी, बाकी ज्या आहेत त्या होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये रँक स्ट्रक्चर आहे. तर इंडियन आर्मीचा जर तुम्ही रँक स्ट्रक्चर आणि इक्विव्हॅलंट आहे, इकडे लेफ्टनंट जर आर्मीमध्ये आहे तर त्याचा सब लेफ्टनंट म्हणून नेव्हीमध्ये आहे, फ्लाइंग ऑफिसर म्हणून इंडियन एअरफोर्समध्ये रँक आहे, इक्विव्हॅलंट रँक आहे. दिस इज कॉल्ड इक्विव्हॅलंट रँक्स. सो इंडियन आर्मीचा जो रँक्स आहेत ते लेफ्टनंट म्हणून मी रुजू झालो, सगळ्यात पहिलं कमिशन झालो. त्या 2 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर मी कॅप्टन म्हणून माझं प्रमोशन झालं. कॅप्टन नंतर अजून पुढे 4 वर्ष, म्हणजे टोटल 6 वर्षाची माझी सर्व्हिस झाल्यानंतर मी मेजर म्हणून माझं प्रमोशन झालं. आता टोटल 13 वर्षाची माझी जेव्हा सर्व्हिस होईल तेव्हा मी लेफ्टनंट कर्नल म्हणून होणार. आणि त्यानंतरचं जे प्रमोशन आहे ते सर्व्हिस बेस असते. तर जसं लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल हे आर्मीचे रँक झाले, तसे हे नेव्हीचे आणि एअरफोर्सचे ह्यांचे सुद्धा रँक्स आहेत. सब लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, असे कमोडोर, हे सगळे नेव्हीचे रँक्स झाले. फ्लाइंग ऑफिसर, फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, हे सगळे एअरफोर्सचे रँक झाले. तर हे इक्विव्हॅलंट रँक्स आहेत. तर 2 वर्षामध्ये इकडे जर तुम्ही कॅप्टन होतात तर तिकडे 2 वर्षामध्ये तुम्ही नेव्हीमध्ये सब लेफ्टनंटचे लेफ्टनंट होतात, एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसरचे तुम्ही फ्लाईट लेफ्टनंट होतात. तर हे इक्विव्हॅलंट आहे. तर माझा आता सध्या मी मेजर आहे, दिस इज माय रँक, दिस इज बिंग गिवन. काम माझं, जी तुम्ही बोलतात की तुझा हुद्दा काय, तुझा पोस्ट काय आहे, तर माझं काम, मी सध्या तरी इंडियन आर्मीमध्ये, इंडियन आर्मी एव्हिएशनमध्ये मी पायलट आहे. तो माझा काम जे आहे ते ॲज अ पायलट आहे. बट माय रँक is major. So okay. My next rank would be lieutenant colonel. That would be at 13 years of service. So we wish you also, and we pray that soon you will be moving upper in the ranks and we will get a better rank person in the years to come. Thank you. That is that.
आता एक आपला मित्रपरिवाराचा प्रश्न आहे की आपली संस्कृती ही जरा खाणं पिणं मजा करणं सेलिब्रेशन्स आणि आपल्याकडे ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंत फेब्रुवारीपर्यंत लग्नसराई त्यानंतर बारशे पार्टीज असे सगळंच आहे. आणि अशा वेळेला तुम्ही ऑन ड्युटी असल्यानंतर घरापासून आणि राज्यापासून लांब असणार आहात. तर अशा वेळेला तुमचे मित्रपरिवार तुम्हाला फोन करतात आणि तुम्ही तिकडे ऑन ड्युटी आहात आणि इकडे लोक मजा करतात. तर ह्याविषयी तुम्हाला तो त्याग करावा लागतो. द सॅक्रिफायसेस दॅट विल हॅव टू डू मिनिंग अबाउट द फॅमिली अबाउट द फ्रेंड्स अबाउट द फंक्शन्स ह्याविषयी आपल्या तरुणांना जरा मार्गदर्शन कर आणि द नीड ऑफ दिस सॅक्रिफायसेस या सॅक्रिफायसेसद्वारे तुम्हाला जे फायदे झालेले आहे ते देखील तुम्ही सांगावे. ऑब्व्हियसली फादर सॅक्रिफाईस जे तुम्ही सांगतात इट इज अ व्हेरी बिग सॅक्रिफाईस बिकॉज इफ यू सी मी सांगितलं की माझी ह्या अगोदरची माझी पोस्टिंग होती ती कारगिल द्रास सेक्टर इकडे होती आणि फील्डमध्ये होतो. जास्त मला सुट्टी वगैरे मिळत नव्हती आणि जनरली आमच्या मुलांना किंवा तुम्ही कोणत्याही डिफेन्स फोर्सेसमधल्या कोणत्याही सैनिकाला विचारा आम्ही आमच्या मुलांना फोटोमध्येच वाढताना बघतो. फक्त जेव्हा ते ॲक्च्युली वाढतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर ते नसतात. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी असतात. आई बाबा आजारी आहेत किंवा घरचे आम्हालाही लग्न कार्य अटेंड करायला वाटते. आम्हालाही सगळे बारशे हे सगळं अटेंड करावं वाटतं आम्हाला पण आम्ही करू शकत नाही. येस ऑब्व्हियसली त्याचं वाटते की आम्ही पण सुट्टी वगैरे कारण सगळ्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेला मागता येत नाही. जे खूप जास्त एकदम जवळचं असते किंवा कुठे फॅमिलीमध्ये डेथ वगैरे झाली तरच सुट्टी मिळते. अदरवाईज मॅनपॉवर जी कमी आहे जो शॉर्टेज आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला त्याग करावा लागतो. या गोष्टीमागे खूप मोठा त्याग आहे फादर. आणि मी आता जेव्हा फील्डमध्ये पोस्टेड होतो तेव्हा मी बघितलेलं आहे की काय हा त्याग काय आहे. आणि सियाचेन ग्लेशियर आणि जे फील्ड आहे तिकडे राहणं -60 डिग्रीज आणि -70 डिग्रीज ज्या थंडीमध्ये हातपाय नम होतात कापायला लागायची गरज भासेल अशी थंडी असते. त्या थंडीमध्ये तिकडे 2-2, 3-3 महिने राहतात. आणि मी ॲज अ पायलट म्हणून होतो हेलिकॉप्टरमध्ये. मी आतापर्यंत तरी 78-80 कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन लोकांचा जीव वाचवून त्यांना खाली आणलेलं आहे. 20,000 फुटावरती 19,000 फुटावरती डबल बेड साईज हेलिपॅड फक्त आपला डबल बेडची जी साईज असते त्या 20,000 फुटावरती डोंगरावरती एवढीच साईज आहे हेलिपॅडची. तिकडे जाऊन लँड केलेलं आहे आणि तिकडून कोणाचा जीव वाचवून आणलेला आहे. जीव घेण्यापेक्षा फादर मी तुम्हाला खरं सांगतो जीव वाचवण्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. आणि आतापर्यंत मी खूप अभिमानाने मी सांगतो आणि हे सांगू इच्छितो की एवढ्या लोकांचा जेव्हा जीव वाचवतो तो त्या माणसाला जेव्हा मी वाचवलेला आहे त्याच्या डोळ्यामध्ये तो ज्याप्रमाणे त्यासाठी बाबा मी देवदूतच आहे की देवदूत आला आणि त्याचा जीव वाचवून घेऊन गेला. तर हे जे सॅटिस्फॅक्शन जे मिळते दिस इज अनमॅचेबल. हे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पैशाने नाही मिळणार. जे सॅटिस्फॅक्शन जे आम्हाला मिळते की बाबा कोणाचा जीव वाचवला किंवा देशासाठी सेवा करतोय आम्ही किंवा आमचा तुम्ही बघितलं की कोल्हापूरमध्ये आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा फ्लड झाले फ्लड रिलीफमध्ये आमचा जीव आम्ही तळहातावर घेऊन फिरतो. तुमच्यासाठी आहे आपल्या देशासाठी आहे तर तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव तळहातात घेऊन फिरतो आणि त्याच्या मोबदल्यात आम्ही काहीच नाही मागत. रिस्पेक्ट तुम्ही दिला तर व्हेरी गुड बट वी डोंट डिमांड एनिथिंग वी डोंट वॉन्ट एनिथिंग वी जस्ट रिक्वायर लव्ह दॅट्स इट. तुम्ही फक्त एक ह्याची जाणीव ठेवा. तर आम्ही पण हे ॲज अ जॉब किंवा करिअर म्हणून आम्ही हे निवडलेलं नाही आहे. ॲज अ सर्व्हिस म्हणून आम्ही पेट्रिओटिझम जे आमच्या मनामध्ये होतं त्यामुळे आम्ही गेलो होतो. आता घर चालवायचं आहे. आई बाबा आहेत बायको आणि मुलं आहेत त्यांनासुद्धा जेवायला आणि त्यांनासुद्धा जिवंत ठेवायचं आहे. तर मला वाटते की त्याच्या बदल्यात जर आम्हाला पगार जर आम्हाला मिळाला तर मला वाटत नाही की ते काहीतरी चुकीचं आहे. सगळं म्हणजे आम्ही फ्रीमध्ये आम्ही मरायला आम्ही तयार आहोत. तीच तर आमची तयारी आहे. पण मग जर आमच्या फॅमिलीची आणि आईवडिलांची आणि मुलांची वगैरे जर तयारी त्यांची काळजी घेण्याची तयारी जर देश दाखवत असेल की बाबा आमच्यानंतर त्यांची तर मग देर इज नो प्रॉब्लेम. वी आर फुल रेडी फॉर दिस. तर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तुमच्यामध्ये जी पेट्रिओटिक स्पिरिट आहे म्हणजे देशाविषयी अभिमान नॉट अ नेगेटिव्ह साईड बट अ पॉझिटिव्ह साईड आणि देशासाठी कार्य करायचं तर ते वाढण्यासाठी आणि आपल्या विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये तरुणामध्ये ही पेट्रिओटिक स्पिरिट वाढण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल. व्हॉट मेसेज कुड यू गिव्ह टू दिस यंग पीपल अँड स्टुडंट्स. फर्स्ट ऑफ ऑल आजकाल आपण व्हॉट्सॲपवरती बघतो की कोणतीही गोष्ट आली की आपण सरळ फॉरवर्ड करतो. त्या गोष्टीची शहानिशा न करता न बघता
त्याची आपण पडताळणी करत नाहीत की काय खरं आहे काय खोटं आहे. आजकाल मीडिया आणि आजकाल जे इलेक्ट्रॉनिक जे डिव्हायसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये खूप सारे व्हिडिओज मॉर्फ केले जातात, एडिट केले जातात. व्हिडिओ कोणत्या वेगळ्या गोष्टीचा आहे, त्याच्या मागे आवाज कोणता वेगळा डब केला जातो, आवाज काही वेगळा कोणाचा दिला जातो, असेही व्हिडिओज एडिट केले जातात. तर कृपया या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि हे जे इंग्रजांनी केलं की फूट पाडून आपल्यामध्ये डिवाइड अँड रूल, हे डिवाइड अँड रूल हीच गोष्टीचा वापर सध्या पॉलिटिशियन्स किंवा जे सगळेच पॉलिटिशियन्स घेत आहेत किंवा सगळेच पॉलिटिशियन्स करत आहेत असं मी नाही सांगत आहे. पण सध्या जे जर तुम्ही बघितलं तर या गोष्टीचा फायदा घेतला जातो, पॉलिटिकली या गोष्टीचा फायदा घेतला जातो. हिंदू आणि मुस्लिममध्ये वाद करून वाद केला आणि त्यांना त्यांना त्यांच्या अगेन्स्ट भडकावलं, त्यांना त्यांच्या अगेन्स्ट भडकवलं. त्यांचा फायदा, त्यांची इकडे वोट बँक तयार झाली, ह्यांची इकडे वोट बँक झाली. पॉवरमध्ये राहिली ही पॉलिटिकल पार्टी, पण त्यांच्या दोघांमध्ये भांडण करून दिलं, त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करून दिला. तर सगळ्यात पहिला माझा जो संदेश किंवा मला जी मी रिक्वेस्ट करू इच्छितो की या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणतीही गोष्ट तुम्ही फॉरवर्ड करायची नाही आहे. वी आर, आपली जी प्लेज आहे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपण एक शरीर, आपण एक फॅमिली आहोत, आपण भाऊ बहिणी आहोत. आर्मीमध्ये किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये जीव, लाईफचा प्रश्न असतो. जर मी सांगितलं की उडी मार तर तो उडी मारणार, त्याला माहिती तिकडे त्याचा मृत्यू आहे, समोरून गोळी येते, पण तो त्याच्यापुढे येऊन तो माझा जीव वाचवणार, तो स्वतः पुढे जाणार. कारण त्याला माहिती आहे की बाबा हा माणूस आहे, हा माझी आणि माझ्या फॅमिलीची काळजी घेणार. हा विश्वास आहे आमच्यामध्ये. हे एकत्र राहणं, तर सध्या तरी तुम्हाला या इंडिया ॲज अ कंट्री जी आहे तुम्ही एकत्र राहायचं आहे, एकजुटीने तुम्हाला हे करायचं आहे. सेकंडली, हे जे प्रबोधन आता सध्या आपण करतोय किंवा हे जे आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, या गोष्टीचा आपण फायदा घेतलेला पाहिजे. फक्त इंजिनियर, फक्त डॉक्टर ह्या गोष्टी नाही आहेत, बाकी हे पण ॲज अ एक करिअर ऑप्शन म्हणून अवेलेबल आहे. तर या गोष्टीमध्ये तुमची खूप डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ शकते. तर या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे, या गोष्टीबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला लेट्स हे तुम्हाला 20 वर्ष सर्व्हिस करायची नाही आहे, तुम्हाला लाईफ टाईम सर्व्हिस करायची नाही आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर आहे. तर 5 वर्ष 10 वर्ष सर्व्हिस करा आणि सोडून द्या. जसं इस्रायलमध्ये आहे की बाबा प्रत्येकाने डिफेन्स फोर्सेसमध्ये सर्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही तुम्हाला नोकरी हवी असेल तर कंपल्सरी तुम्हाला डिफेन्स फोर्सेसमध्ये सर्व्ह केलं तरच तुम्हाला नोकरी मिळेल. असं जर इंडियामध्ये जर झालं तरच हा देश सुधारू शकतो. प्रत्येकाने कंपल्सरी जर देशासाठी काहीतरी, ती माझी जबाबदारी नाही, ते करण्यासाठी दुसरं कोण आहे, देशाची सेवा करण्यासाठी दुसरं कोण आहे. मी जाणार, मी माझा अभ्यास करणार आणि मग मी असं अमेरिकेला जाऊन अभ्यास करून जाणं चुकीचं नाही असं मी नाही सांगत आहे. पण तुमच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या त्या देशासाठी जे तुमचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावणं, तुमच्या धर्मासाठी जसं चर्चप्रती तुमच्या ज्या कर्तव्य आहेत तसे देशासाठी आणि या समाजाप्रती तुमच्या ज्या काही कर्तव्य आहेत ते तुम्ही बजावले पाहिजेत. तुमचे जसं आईबाबांची काळजी करणं ही तुमचे जसं कर्तव्य आहे तसंच ज्या काही सामाजिक कर्तव्य आहेत ते तुम्ही पार पाडले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचा विचार करा. So Franklin, Major Franklin, we are happy that you came and spent time with us today. मी आमच्याबरोबर वार्तालाप केला. प्रिय मित्रांनो, मेजर फ्रँकलिन केवळ देशाच्या बॉर्डरवरच कार्य करतात असं नाही, तर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वसई किचनद्वारे त्यांनी आपल्या परिसरातील लोकांसाठी बरीचशी अशी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून मार्केटिंगमध्ये किंवा पर्चेसिंगमध्ये, फूड सप्लायमध्ये मेजर फ्रँकलिन यांनी अनेक युवकांना एकत्र केलेलं आहे आणि एक प्लॅन त्याने तयार केलेला आहे आणि लोकांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल आणि लॉकडाऊन सक्सेसफुल कसं दाखवता येईल यासाठी आज देखील मेजर फ्रँकलिन वसईमध्ये कार्य करीत आहेत. आणि म्हणून वी आर ग्रेटफुल टू यू फॉर दॅट. आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. त्याचप्रमाणे आपली जी ड्रीम आहे की लहानपणी तुम्ही बोलत होतात की मी एअरफोर्समध्ये सगळ्यात मोठा पोस्टवर काम करणार आहे, तर ती तुमची ड्रीम इंडियन आर्मीमध्ये, ॲव्हिएशनमध्ये पूर्ण व्हावी म्हणून आम्ही पवित्र आत्मा चर्चद्वारे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सदिच्छा देतो. वी आर ऑल प्रेइंग फॉर यू. आणि वी प्रे, आम्ही विनंती करतो लोकांना
की मेजर फ्रँकलिन सारखे तरुण तरुणींनी पुढे यावे, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये कार्य करावं, त्यानंतर दुसरे जे IPSC UPSC परीक्षा द्याव्यात आणि आपला विकास करावा, प्रगती करावी. त्यासाठी जी शिस्त पाळायला पाहिजे ती शिस्त फार महत्त्वाची आहे. कुटुंबामध्ये आणि शाळेमध्ये त्याकडे लक्ष दिलं जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आज 14 मे आपण सेंट कोरोनाचा सण साजरा करतो आणि ह्या दिवशी पोप फ्रान्सिस ह्यांनी सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मेजर फ्रँकलिनने आपल्याला सांगितलं की ते डिफेन्स अकॅडमीमध्ये कशी सर्वधर्मीय प्रार्थना करतात देशाच्या संरक्षणासाठी आणि म्हणून आपण सर्वांनी या कोरोना व्हायरससाठी सतत प्रार्थना करावी, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू. Thank you, Father. गॉड ब्लेस यू.